नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, समोर दिसते ही आपली डाळिंबाची बाग आहे आणि टोटल सगळ्या बागेवरती आपण उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप केलेला आहे। तर आता हा झाला सावलीचा प्रश्न सुटलेला आहे। तर आता पाण्याचा प्रश्न आहे। तर पाण्यासाठी बघा, आपण हे शेततळ बनवलेलं आहे। बघा हे शेततळ, याला आपण कागद टाकलेला आहे तळ्यावरती आणि मग त्याच्यावरती पाणी साठवलं आहे मित्रांनो। तर जवळपास हे 1 एकराचं तळ आहे आपलं आणि पूर्ण उन्हाळाभर ह्या तळ्याचा आपला डाळिंबाला पाण्यासाठी उपयोग होतो। तर मित्रांनो, कोणतीही फळबाग किंवा कोणतंही पिकं करायचं म्हटलं तर पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि खास करून उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूपच तोटा असतो, शॉर्ट असतो। म्हणून आपण हे पाण्याचा स्टोअर करून ठेवलेला आहे, साठा करून ठेवलेला आहे। कारण कधी काय होतं आहे, नदीला अचानक पाणी संपून जातं आहे आणि मग अशा वेळेस जर बागेला पाणी जर नसेल तर आपण एवढं 1,00,000-2 लाख रुपये खर्च करून बागेला सावली वगैरे केली, मंडप वगैरे केलेला आहे आणि तो सगळा खर्च वाया जाणार जर बागेला पाणी वेळेत नाही भेटलं तर। म्हणून आपलं पूर्वनियोजन म्हणून आता सध्या नदीला पाणी भरपूर आहे, पण तरी पण कदाचित जर आपल्याला थोडाफार जर तोटा आलाच तर नियोजन म्हणून आपण हे शेततळ बनवलं मित्रांनो। आणि जवळपास हे 1 एकराचं आपलं शेततळ आहे आणि तुम्हाला सांगतो याची खोली आहे ना, खोली जवळजवळ 25 फूट खोल आहे आणि याची लांबी 150 फूट आहे, रुंदी 100 फूट आहे। तर अशा पद्धतीचं आपलं शेततळ आहे आणि जवळपास हे शेततळ बनवलेलं आपण तुम्हाला सांगतो 5-6 वर्षे चांगले 10 वर्षे होऊन गेले असतील, 10 वर्षे झाले असतील तेव्हाच आपण हे शेततळ बनवलं आहे। तर त्यावेळेस आपल्याला तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याला 7 ते 8 लाख रुपये खर्च आला होता हे शेततळ बनवायला आणि त्यावेळेस आपण हे शेततळ बनवलेलं आहे। त्याला आता 10 वर्षे झालेत। तर आता जर एवढं शेततळ बनवायचं जर म्हटलं तर 10 लाखात होणार नाही, खूप जास्त खर्च लागेल। 10 वर्षापूर्वी आपण हे 10 लाखात 7 लाखात बनवलं होतं। तर मित्रांनो, आता महागाई जास्त झालेली आहे, त्याच्यामुळं तेवढं तळ होणार नाही। तर आणि हे तळं बनवल्यामुळं आमचा खूप फायदा झालेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त नाही पण 1-2 महिने आम्हाला काही वेळेस शॉर्ट येतो पाण्याचा आणि मग अशा वेळेस आम्ही ह्या तळ्याचा वापर करतो। तर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, ह्या तळ्याला एअर काढलेला आहे आणि ह्या खालच्याच बाजूला आंब्याची झाडं दिसतात, तिथं आपली विहीर आहे। तर त्या विहिरीमध्ये एअर काढून पाणी तळ्यातून सोडलेलं आहे। विहिरीमध्ये तळ्यातून विहीर काढून पाणी विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि तिथं आपण सौर ऊर्जेवरती मोटर बसवलेला आहे, पंप बसवलेला आहे, तो खालच्या बाजूला आहे। तर त्याचा आपल्याला लाईट असो नसो त्याचा उपयोग होतो आणि अशा पद्धतीनं मग ते मोटर सुरू केलं की तोटा जर आला तर मग आपल्याला डाळिंबाला ठिबकवरती पाणी द्यायला किंवा मधून पाणी द्यायला याचा उपयोग होतो। तर कोणतीही फळबाग करायची जर असेल तर त्याला पहिलं पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे। पाणी जर असेल तर खडकावरती बाग येते आणि कोणतंही पीक असू द्या तुमचं, त्याला जर पाण्याचं नियोजन जर असेल तर खूप छान असं मित्रांनो आपण खडकावरती सुद्धा शेती करू शकतो। तर अशा पद्धतीने आमचं शेतीचं नियोजन आहे। हे पहा, ह्या बाजूलाच ही डाळिंबाची बाग आहे। तर इथं आपली तुम्हाला सांगतो 2 एकरची बाग आहे, वरती 4 एकरची बाग आहे, अशी 4-5-6 एकरची बाग आहे आपली टोटल सगळी। तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण सगळं आता नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, फळबाग म्हटलं की खर्च पहिल्यांदा खूप करावा लागतो। आमात पहिल्यांदा खर्च केला का मग त्याच्यानंतर आपल्याला इन्कम भेटतं आणि अशा पद्धतीने आम्ही अगोदरच खूप खर्च केलेला आहे। याला बघू शकता, हे तळं खूप मोठं तळं बनवलं आहे, 1 एकरचं तळं बनवलेलं आहे। तर मित्रांनो, शेती जर चांगल्या पद्धतीने केली, चांगल्या टेक्निकलने केली, आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर शेती ही खूप चांगली परवडत आहे। पण जर आपण शेती करायचंच म्हटलं आणि उगाच करायची तर ती शेती परवडत नाही। त्याला शेती करायचं जर म्हटलं तर टेक्निकल पद्धतीने आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने जर शेती केली तर खूप परवडते।
त्याच्यामुळे शेती कशी करून काही फायदा नाही. कमीत कमी आपण शेती केली तर आपल्याला त्याच्यामध्ये इन्कम भेटली पाहिजे, तरच शेती करण्याचा फायदा, नाही तर शेती न केलेली बरी. तर मित्रांनो बघा, हे असे फळं वगैरे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आमचं उन्हाळ्यापासून बागेला पाण्याचं नियोजन कसं करायचं म्हणून आम्ही असं हे शेततळ बनवलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करायची आहे. आणि बाग पण कशी आहे आपली ते पण कमेंट करायचं आहे. आणि सर्व बागेवरती आपण मंडप करून झालेला आहे. तर मित्रांनो, आता फक्त याला खत फवारे अशा पद्धतीचंच नियोजन आहे. याचा बघा, आता काटा छाटणी पण करायची आहे. म्हणजे काटा छाटणी केलं म्हणजे काय होतं, ह्या फळांच्या बाजूला जे असे काटे वगैरे असतात ते फळांना टोचतात आणि मग फळांवरती स्पॉट येतात, त्यांना असं क्रॅच पडतात. आणि ती पडू नये म्हणून याची छाटणीसुद्धा करावी लागते. तर शेतीमध्ये खूप मेहनत आहे. चांगली मेहनत जर केली तर नक्कीच याच्यामध्ये यश मिळतं. तर मित्रांनो, ठीक आहे. असो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या या बागेची आणि डाळिंबाची माहिती मिळून जाईल. तर ठीक आहे. असो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचा मी आभारी आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.